महाराष्ट्रामध्ये पावसात कमी आले का? याचबरोबर उष्णताही काही ठिकाणी पाहायला मिळते. तसेच राज्यात पाऊस हा अत्यंत कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय. नमस्कार, मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 21 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. तत्पूर्वी 21 ऑगस्टच्या अगोदरचे आठवड्याचा अंदाज जर पाहिला, म्हणजे झालेल्या पावसाचा विचार जर केला, तर संपूर्ण राज्यात जर पाहिलं तर संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 28 एम एवढाच पाऊस पाहायला मिळाला. मात्र ते नॉर्मल जर पाहिलं जवळपास 55.5 एवढा पाऊस पडत असतो. यावेळेला मात्र या आठवड्यामध्ये जवळपास 49% पावसात कमी असलेले पाहायला मिळते. आपण विभागानुसार जर पाहिलं तर कोकण विभागामध्ये 126 पाऊस पडला. मात्र त्या ठिकाणी जवळपास 147.4 पाऊस पाहायला मिळत असतो. याच्यामध्ये जवळपास 15% कमी पाऊस पाहायला मिळाला. मध्य महाराष्ट्रामध्ये 39.8 एवढा पाऊस पाहायला मिळत असतो. मात्र सध्या तर त्या ठिकाणी जवळपास फक्त 24.3 एवढाच पाऊस झाला आहे. जवळपास 39% कमी पाऊस पाहायला मिळाला. सर्वाधिक कमी पाऊस जर पाहायला मिळाला तर सर्वाधिक कमी पाऊस हा मराठवाड्यामध्ये पाहायला मिळाला. मराठवाड्यामध्ये नॉर्मल रेंज हा जवळपास 30.7 असते. मात्र ॲक्च्युअलमध्ये 5.8 एवढाच पाऊस पाहायला मिळाला. जवळपास 81% कमी पाऊस आपल्याला पाठीमागच्या आठवड्याने पाहायला मिळाला. याचबरोबर विदर्भामध्ये 14.9 एवढा पाऊस पाहायला मिळाला. मात्र त्याची जी नॉर्मल कॅटेगरीज पाहिलं जवळपास 62% आहे, म्हणजे 62 आहे. आणि यावेळेला जवळपास 76% कमी पाऊस हा विदर्भामध्ये पाहायला मिळाला. आपण मॅपनुसार जर पाहिलं तर नवी मुंबई असेल, याचबरोबर मुंबई शहर उपनगर असेल, तसेच रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि नाशिक या भागामध्येही पाऊस कमीच आहे. म्हणजे नॉर्मल कॅटेगरीमध्ये ते या ठिकाणी पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर मुंबई शहर असेल, पालघर, ठाणे, पुणे असेल, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर असेल, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, धुळे, नंदुरबार या ठिकाणी जो लाल कलरचा मॅप आहे त्या संपूर्ण विभागामध्ये आपल्याला डिफिशियन्सी पाहायला मिळालेला, म्हणजे सर्वाधिक कमी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याचबरोबर ज्या ठिकाणी पिवळा कलरमध्ये आहे, म्हणजे याच्यामध्ये अहिल्यानगर असेल, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव असेल, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर असेल, वर्धा आणि अमरावती या ठिकाणी लार्ज डिफिशियन्सी आहे, म्हणजे सर्वाधिक अत्यंत कमी पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. याचबरोबर कारण जर पाहिलं तर यावर्षी अल संकट हे सध्या पाहायला मिळतं. अल निनोची जी वाढ आहे ती अल निनोची वाढ आता अतिशय जास्त वेगाने पाहायला मिळत आहे. 16 ऑगस्ट रोजी अल निनोचं एक अपडेट आलं होतं. या अपडेटनुसार जर पाहिलं जवळपास 2+2.3 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर त्या ठिकाणी वाढलं. म्हणजे अल निनो हा त्या ठिकाणी अतिशय जास्त सक्रिय झालेला पाहायला मिळत आहे. याचबरोबर समुद्राचं तापमान जर पाहिलं तर समुद्राचं तापमान ही काही अंशी वाढलेलं पाहायला मिळत आहे. याच्यामध्ये निनो 3.4 आणि पॅसिफिक महासागराचा आपण जर विचार केला तर या ठिकाणी तापमानामध्ये अतिशय प्रचंड वाढ झालेली आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा उत्तर भाग असेल या ठिकाणी तापमान मात्र काही अंशी घटलेलं पाहायला मिळत आहे. तसेच चीनचा जो आणि रशियाचा जो पूर्व भाग असेल, जे पॅसिफिक महासागराचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी तापमान अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे. त्या कारणामुळे काय होतं आहे, जो विषुववृत्त पट्टा आहे या विषुववृत्त पट्ट्याच्या उत्तरेला चायनाचा समुद्र असेल, याचबरोबर जपानचा भाग असेल, या ठिकाणी सायक्लॉन्स तयार झालेले आपल्याला पाहायला मिळेल. सध्या ही एक डिप्रेशन आहे. चायनाचा जो दक्षिण भाग असेल, तैवानचा दक्षिण भाग असेल, त्या ठिकाणी समुद्रामध्ये एक डिप्रेशन तयार झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे जे वारं आहे बंगालच्या उपसागरामधून, याचबरोबर अरबी समुद्रामधून जे काय वारं असेल ते वारं या डिप्रेशन्सकडे आणि पॅसिफिक महासागराकडे वळलं जाते. त्यामुळे भारतीय मान्सूनला त्याचा विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. याच येणाऱ्या काही दिवस राज्यात पाऊस हा कमी राहण्याची दाट शक्यता. येणाऱ्या 2 आठवडे म्हणजे जवळपास ऑगस्टचा संपूर्ण महिना, येणारा संपूर्ण आठवडा आणि संपूर्ण महिना असेल, याचबरोबर सप्टेंबरचाही काही दिवस आपल्याला राज्यामध्ये पाऊस हा अत्यंत कमी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्या सिस्टम वाऱ्याची दिशानुसार जर पाहिलं, मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती मान्सूनची अक्षरेषा पंजाबचा उत्तर भाग असेल, याचबरोबर हरियाणाचा दक्षिण भाग असेल, तसेच दिल्लीचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशमधून मान्सूनची जी अक्षरेषा ती झारखंड या ठिकाणी जे कमी दाब आहे त्या कमी दाबापासून मान्सूनची अक्षरेषा बंगालच्या उपसागरापर्यंतचे विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. याचबरोबर उष्ण वारं जे आहे ते राजस्थानचा याचबरोबर गुजरातचा भाग या भागामध्ये सक्रिय आहे. त्यामुळेही पावसामध्ये कमी पाहायला मिळत आहे.
याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, राज्यात आज कुठेही मुसळधार किंवा जोरदार पाऊस दिवसभर पाहायला मिळाला नाही आणि येणाऱ्या 24 तासामध्येही राज्यात पावसाचे संकेत फार कमी आहेत. सध्या सॅटेलाइट इमेजनुसारच पाहिलं तर कणकवली असेल, सावंतवाडी असेल, 1-2 ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. रत्नागिरीचा काही भाग, दक्षिण भाग असेल, 1 ते 2 गावामध्येच पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर घाटमाथ्यामध्ये अधूनमधून काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच भंडारा गोंदियाचा दक्षिण भाग असेल, तसेच गडचिरोलीचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर राज्याच्या इतर भागामध्ये मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत नाही. तसेच साताराचा उत्तर भाग असेल, याचबरोबर लातूरचा, अहमदपूरचा भाग असेल, निलंगाचा भाग असेल, या ठिकाणी ढग पाहायला मिळत आहे. मात्र या ढगामधून ही जास्त पावसाची शक्यता आज रात्री तर सध्या कुठे दिसत नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये भंडारा असेल, गोंदियाचा भाग असेल, 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपात, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर घाटमाथ्यामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. काही ठिकाणीच पाहायला मिळणार आहे. मुसळधार जोरदार पाऊस राज्यात कुठेही नाही आहे. याचबरोबर रत्नागिरीचा पश्चिम भाग असेल, सिंधुदुर्गाचा पश्चिम भाग, या भागामध्ये दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच कोकणाचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, तसेच विदर्भातील बहुतांश भाग, या भागामध्येही येणाऱ्या 24 तासासाठी खास पावसाची शक्यता कमी आहे. याचबरोबर IMDचे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात कोणत्याही स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट जारी करण्यात आलेला नाही आहे. मात्र जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, याचबरोबर लातूर असेल, या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या स्वरूपामध्ये स्थानिक पातळीवरती ढगांची निर्मिती होऊ शकते. काही ठिकाणी लाईटनिंग, थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तास राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.